ज्या PSC होत आहेत ते संपूर्ण पैसे राज्य सरकारने देवेंद्रजींनी DPCने दिलेला पैसा आहे। त्या पत्रिका जर बघितलं तर माननीय अध्यक्ष, माननीय तिथले आमदार सर्वांचे नाव आहे, सर्वांना सन्मान केला आहे। पण काही लोकांना, जिल्हा परिषदच्या लोकांना राजकीय कार्यक्रम घ्यायचे होते। आपले त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बॅनर लावून त्या ठिकाणी प्रसिद्धी खोटी घ्यायची होती। म्हणजे महाराष्ट्र सरकारने देवेंद्रजींनी पैसा द्यायचा आणि यांनी काँग्रेसचे मेळावे घ्यायचे, ही परिस्थिती निर्माण झाली होती। मोठ्या प्रमाणावर आरोग्याच्या नावाने मेळावे पक्षाचे घेतले, मोठ्या प्रमाणावर महिला बालकल्याणचे मेळावे पक्षाच्या नावाने घेतले, सरकारचा पैसा खर्च केला, जिल्हा परिषदेचा सामान्य फंडाचा पैसा खर्च केला, जनतेचा पैसा खर्च करून पार्टीचे मेळावे घेण्यापेक्षा देवेंद्रजी उद्या PSCचे उद्घाटन करतात आहे। त्या ठिकाणी अंगणवाडी सेविका, आशा सेविकांना त्या ठिकाणी तंत्रज्ञान उपलब्ध करण्याकरता लॅपटॉपचे वगैरे वितरण करतात आहे। उद्या देवेंद्रजी या जिल्ह्यामध्ये 13 तालुक्यामध्ये 13 कामगार केंद्र उघडतात आहे। ते कामगारांना जो लाभ मिळतो, 27 योजना मिळतात संघटित आणि असंघटित कामगारांना, त्या तालुक्यातच केंद्रातून मिळणार, इतका मोठा निर्णय झाला आहे। यानंतर जिल्ह्यातल्या कुठल्याही कामगारांना जिल्हा स्तरावर याची गरज नाही, तालुका स्तरावरच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर तालुका कामगार केंद्र तयार होत आहे। हाही एक अभिनंदन करण्याचा मोठा विषय आहे। मी माननीय देवेंद्रजींचं जिल्ह्याला मोठ्या प्रमाणावर DPCचा पैसा दिला आणि योजना दिल्या त्याबद्दल अभिनंदन करतो।